हाय, वेलकम टू वराज क्रिएशन्स। आज आपण गजानन महाराजांची शेगाव संस्थान, जी सारखी शिस्तबद्ध, स्वच्छ आणि सुंदर व्यवस्थासाठी प्रसिद्ध आहे, तिच्याबद्दल समजून घेऊया। आपण शेगावला भक्त म्हणून जातो, तेथील नीटनेटकेपणा, स्वच्छता, एकंदरीत असलेली चोख व्यवस्था यांचे आपल्याला मनोमन कौतुक वाटते। त्यामागे काम करणाऱ्या यंत्रणेबद्दल आपल्याला कुतूहल आणि आदर वाटतो। शेगावमध्ये आपल्याला नेहमीच मंदिरातील सर्व चोख व्यवस्था अनुभवायला मिळते, जिथे आपण मोठ्या श्रद्धेने महाप्रसाद ग्रहण करतो, आनंद विहारात मुक्काम करतो आणि तिथल्या स्वच्छ, नीटनेटकी चादरी, उशांचे अभ्रे, टॉवेल्सचा वापर करतो। तेथील भोजनालयात नाश्ता आणि भोजनाचा आनंद घेतो आणि या सर्व व्यवस्था पाहून आपल्याला आश्चर्य वाटते। पण हे सर्व म्हणजे पाण्यात तरंगणाऱ्या हिमनगाचे फक्त एक टोक आहे। यासाठी एक फार मोठी, अवाढव्य यंत्रणा कार्यरत असते। हे सर्व व्यवस्थित आणि अव्याहत सुरू राहण्यासाठी अन्नपूर्णा अक्षयपात्र पाकशाळेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। शेगावपासून 3 किलोमीटर अंतरावर, आकोट रोडवर असलेली ही पाकशाळा पाहून आपण थक्क होतो। तिथे वेगवेगळी विभागणी आहे, जसे खाणीतून आणलेल्या मार्बल्सचे कटिंग आणि कार्विंगपासून ते लाकडी फर्निचर, वाहनांचे टायर्स, अभियांत्रिकी, विद्युत, भाजीपाला भांडार, बटाटा कोल्ड स्टोरेज, लॉन्ड्री विभाग आणि अजस्र धान्य भांडार इत्यादी। आणि ह्या सर्वांचा कळस म्हणजे अत्याधुनिक यंत्रव्यवस्थेने सुसज्ज असलेली एक मोठी पाकशाळा। तिथे स्वच्छतेची काळजी पराकोटीची आहे। लाडू तयार करणारा विभाग असो की धान्य भांडार, प्रत्येक विभाग स्वच्छ आणि नीटनेटके असतात। एका मुंगीचेही स्थान नाही, माशी नाही। स्वच्छतेची इतकी काळजी घेतली जाते की अग्निशमनाच्या पाईप्सवर देखील धुळीचा एक कण नाही। सर्व व्यवस्थापन एकदम शिस्तबद्ध आहे आणि शेकडो सेवेकरी सतत कार्यरत असतात। ते आपापल्या कामात व्यस्त असतात, पण कोणाचाही आवाज ऐकू येत नाही। पाकशाळा इतकी अद्ययावत आहे की मोठ्या स्टीम बॉयलरवर काही मिनिटात भात तयार होतो, पोळ्यांचे यंत्र असते आणि 10-15 मिनिटात भाज्या तळून तयार होतात। अन्न पुरवठा अगदी शांतपणे आणि शिस्तबद्धपणे होतो। विशेष म्हणजे इथे किमान 1 लाख भक्तांसाठी स्वयंपाक तयार केला जातो आणि विशेष दिवशी 1.5 ते 2.5 लाख भक्तांसाठी। तिथे भाज्यांचे गोदाम पूर्णपणे वातानुकूलित आहे, त्यामुळे 8 दिवस भाज्या खराब होणार नाहीत। भक्तांच्या पोटात जाणारा प्रत्येक साहित्याचा कण बारकाईने तपासला जातो। कणिक दळण्यासाठी महाकाय चक्की आहे, जी पाहून आश्चर्यचकित व्हाल। प्रत्येक काम व्यवस्थित आणि नीटनेटकेपणाने केले जाते। लॉन्ड्री विभाग देखील अजस्र आहे, जिथे मोठ्या मोठ्या वॉशिंग मशीन्स, ड्रायर्स, कपडे वाळवण्यासाठी विविध व्यवस्था, इस्त्रीचे रोलर्स यांचा वापर केला जातो। प्रत्येक कपड्याची घडी देखील इतकी व्यवस्थित केली जाते की एकही टोक बाहेर येत नाही। संस्थेच्या परिसरात सुंदर हिरवेगार बागीचे, मोकळे रस्ते आहेत आणि झाडांच्या जवळ काळे पाईप्स आणि ड्रीप सिस्टीम आहे, ज्यामुळे झाडे टवटवीत राहतात। पाणी वाया जात नाही आणि ड्रेनेजचे पाणी शुद्ध करून झाडांना दिले जाते। संस्थेच्या अंतर्गत मानसिक उपचार व्यवस्था देखील आहे, जिथे श्रमलेले सेवेकरी मानसिक रिलॅक्सेशन घेऊ शकतात। शेगाव संस्थान सारखी शिस्तबद्ध, स्वच्छ आणि सुंदर व्यवस्था जगात कुठेही नाही। ज्यांना हे वैभव पाहता आलं, ते खरोखरच भाग्यवान आहेत।